ओके. मग कितवा दिवस आजचा? तिसरा. एक मोठी थाप त्या स्वतः दोन्ही हाताने फक्त जरा स्वतः का मोठं काम केलंय. 3 दिवस एका ठिकाणी आपल्याला टिकणं खूप मोठं काम आहे. का सांगा? आणि कुठेतरी आपण एक्सेप्ट केलेलं आहे की आपल्याला पुढे जायचं आहे आणि चेंजची गरज आहे. मला, आपल्याला, इतरांना नाही. हे एक्सेप्ट करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी स्वतःला शाबासकी द्यायची. लास्ट शाबासकी कधी दिलेली आपण स्वतःला? स्वतःला दिलेली का कधी आपण? आतापर्यंत एकदाही नाही. इतरांनी कधी दिली असेल तर लहान असताना ते पण. एवढ्या वर्षांनी स्वतःला शाबासकी देऊन कसं वाटतंय? प्राऊड फील करायचं आपण बिंदास राहायचंय. बाकी जगात काय होतंय ते होईल. आपण नीट वागलो तर आपल्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा चांगलंच होणार आहे. कळतंय? सो आजचा आपला टॉपिक आहे ऑरा. ऑरा म्हणजे काय? ऑराचं इम्पॉर्टन्स काय आहे? का म्हणून ऑरा स्टडी करणं गरजेचं आहे? हे आज आपण बघणार आहोत. एकच मिनिट. तर आज आपण बघणार आहोत ऑरा का महत्वाचा आहे. एवढं का महत्व द्यायचं त्या ऑराला? कोणी ऑरा हा शब्द ऐकलाय? ऐकलाय? सगळ्यांनी ऐकलाय असेल. याचा ऑरा खूप छान आहे. याचा ऑरा काय एवढा खास वाटत नाही. त्याचे वाईब्स खूप छान येत आहेत. आपण नेहमी बोलतो ना, वाईब येतात कुठून? त्याच्या ऑरामधून येत असतात. पण एक्झॅक्टली ऑरा म्हणजे काय? व्हॉट डू यू थिंक? ऑरा म्हणजे एक्झॅक्टली काय? मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे आभा मंडळ. पण एक्झॅक्टली मिनिंग काय आहे त्याचं? काय असतं तेवढं आपल्या आजूबाजूला? माहितीये? एनिवन नोज अबाउट इट? वलय ना? आभा मंडळ वलय. पण कसलं वलय? काय वलय? पंचतत्वांचं. पंचतत्व. ओके. एनर्जी. पॉझिटिव्ह ओरा. पॉझिटिव्ह एनर्जी. ओके. ठीक आहे. मी सगळ्यांना म्यूट करते. खूप ते जास्त तेज असतं disturbance ते. येतोय. तेज. ओके. ऍक्च्युअली स्पीकिंग ऑरा म्हणजे काय? ऑरा जर बघायला गेलं तर काय असतं ऑरा नक्की? आपल्या भोवती जे वलय असतं किंवा आपण जे बोलतो मंडळ, आभा मंडळ म्हणजे काय? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते आपल्या आजूबाजूला. काय असते? एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते. मग ऑरा फक्त सजीवाला असतो का? तर नाही. ऑरा नाही. सजीवांना सुद्धा असतो आणि निर्जीव माणसाला निर्जीवाला सुद्धा ऑरा हा असतो. जर आपण बघतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहे, मॅग्नेटिझम आहे, प्रोटॉन्स, आतल्या सगळ्या हालचाली आहेत. मग इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स हे फक्त सजीवामध्ये असतात की निर्जीवामध्ये सुद्धा आहेत? त्यांच्या सुद्धा आहेत ना. सटल एनर्जीने ते प्रत्येक त्यातला इलेक्ट्रॉन असो किंवा काही असो ते व्हायब्रेट होत आहेत. मग हा जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असेल तर ही प्रत्येकाला असली पाहिजे. सजीव अगदी माणसाला असेल, पक्षी असेल, पशु असेल, नाहीतर निर्जीव गोष्ट असेल, प्रत्येकाला ऑरा आहे. मग ऑरा का स्टडी करणं गरजेचं हा दुसरा मुद्दा आपल्यामध्ये उपस्थित राहिला पाहिजे की कशाला आपण ऑरा बघतोय. त्याचं मेन कारण आहे, 2 कारणं आहेत. ते म्हणजे समजा 2 व्यक्ती, एखादा व्यक्ती आपल्या व्हिसिनिटीमध्ये आला, आपल्या जवळपास आला, तर त्याच्या ऑराचा आपल्या ऑरावरती किंवा आपल्या मानसिक, शारीरिक किंवा भावनिक लेव्हलवरती काय परिणाम होतो? ओके. दुसरं म्हणजे या ऑराचा जो आपल्या शारीरिक, भावनिक, मानसिक, आर्थिक कशावर पण परिणाम होत असेल, त्याच्यातून आपण बाहेर कसं पडायचं? किंवा ते प्रिव्हेंट कसं करायचं? हा मुद्दा आहे. ऑरा बघणं हे काही मोठी गोष्ट नाहीये. हे कोणत्याही आपण इन्स्ट्रुमेंटने, गॅजेटने, कशाने, किर्लियन फोटोग्राफी असेल किंवा डाउझर असेल, काही असेल, तर सगळ्यांनी आपण ऑरा डिटेक्ट करू शकतो, बघू शकतो. मेन मुद्दा ऑरा बघणं नाहीये. हा जो सेशन आहे तो ऑरा बघणं, काहीतरी जादूचे प्रयोग करायचे म्हणून नाही. मेन मुद्दा आहे टू लर्न व्हॉट इज ऑरा अँड इट्स इम्पॉर्टन्स इन आवर लाईफ. जस्ट की
या ऑरा लेवलवरती होणारं जे काही डिफ्लेक्शन असेल किंवा इफेक्ट असेल त्यापासून मी माझं जीवन ह्याच्या पुढे बेटरमेंटकडे कसं नेऊ शकतो. कळतंय? आता ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे आपल्या भोवती, आपण ह्यांच्या भोवती बघतो, देवाच्या फोटोच्या भोवती जो गोल गोल आकार असतो, लेयर्स असतात ना, कधी व्हाईट दाखवलं जातं, कधी कधी वेगळ्या लेयरचे शेड्स असतात. एकच असतो का? शेड्स मध्ये असतात. ठीक आहे. तसेच ऑराचे लेयर्स आहेत. ऑराचे काय आहेत? लेयर्स आहेत. त्याचे रंग सुद्धा आहेत. आपल्या प्रकृतीच्या हिशोबाने आपल्या बर्थ डेटने आपण ऑराचा रंग सुद्धा बघू शकतो. नेकेड आईजने आपण नंतर नंतर ऑराचा रंग, त्याच्यामध्ये असलेले पॅचेस किंवा त्याच्यामधले निगेटिव्हिटी आपण बघू शकतो आपल्या आईजने. पण आता लगेच नाही, ते नंतर जेव्हा आपली सायकिक ॲबिलिटीज डेव्हलप होतात. आता आपल्याला काय बघायचंय, हे जो ऑरा आहे त्याचे लेयर्स आहेत आणि ते कशाशी कनेक्टेड आहेत? आपले जे 7 मेन चक्र सिस्टीम आहेत. चक्र तर असे बघायला गेलं तर भरपूर आहेत, 100च्या वरती आहेत. पण जे महत्वाचे 7 चक्र आहेत त्यांच्याशी हा प्रत्येक लेयर काय आहे? कनेक्टेड आहे. ओके. म्हणजेच काय? आपल्या ऑरा लेवलवरती काहीही हालचाली झाल्या, पॉझिटिव्हली झाल्या किंवा निगेटिव्हली झाल्या, त्या आपल्याला कशा जाणवतात? कारण की त्या कशाशी कनेक्टेड आहेत? माझ्या आतमध्ये असलेल्या 7ही चक्रांशी. ओके. आपण जेव्हा बोलतो एखादा खूप पॉझिटिव्ह माणूस जर आपल्या आजूबाजूला आला किंवा समजा काही एक महात्मा आहे, ते आपल्या आजूबाजूने गेले, तर आपल्याला त्यांचं वाईब फील होणार की नाही, की यांचे व्हायब्रेशन खूप स्ट्रॉंग आहेत, ऑरा खूप स्ट्रॉंग फील होतं. असं का? कारण की तेवढा पॉझिटिव्हिटीने परिपूर्ण आहे तो ऑरा. तेवढं व्हायब्रेशन, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स हाय आहेत. हेच जर एखाद्या समजा आपण क्लिनिकमध्ये गेलो, हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलो, तर तिकडे छान वाटतं का? सगळ्यांचे ऑरा असे व्हायब्रंट असतात. तिकडे डलनेस काय येतो? डिफरन्स कळतोय? हे वाईब कसे जाणवतात? कारण की त्या ऑरामध्ये त्या लेवलचे व्हायब्रेशन्स असतात. एखाद्या व्यक्ती घरात येऊन गेल्यावरती अचानक कधी कधी आपल्याला असं वाटतं की काहीतरी बिनसलंय. उगाचच आपण चिडचिड करतोय. घराचं वातावरण अचानक बदललंय. काय कारण आहे कळत नसतं, पण उगाचच घरामध्ये चिडचिड होणार, नाही तर भांडणं होतं. कारण काही नसतं. असं का होतं? आता कधी कधी एखाद्या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला कसं तरी वाटायला लागतं. कसं तरी हा खूप आपला कॉमन शब्द आहे. कसं तरी वाटतंय. अनइझी फील होतं एखाद्या ठिकाणी गेल्यावरती. कधी कधी सफोकेशन फील होतं. ते त्या ठिकाणी गेल्यावर, त्या वास्तूवरती गेल्यावरती का असं झालं? कारण त्या वास्तूला पण ऑरा आहे. समजते? म्हणजेच ऑरा फक्त माणसाला आहे का? तर नाही, एखाद्या वास्तूला पण ऑरा आहे. निर्जीव गोष्टींना सुद्धा ऑरा असतो. आता आपण बघूया, जेव्हा बघा, आपले पूर्वज काय बोलतात की तुमची संगत आणि पंगत जरा विचारपूर्वक ठेवा. का म्हणून संगत आणि पंगत विचारपूर्वक आपण निवडली पाहिजे? असं म्हटलं जातं की आपल्या आजूबाजूला 5 लोक जे असतील ना, त्यांचं व्यक्तिमत्व जसं असेल तसंच आपलं व्यक्तिमत्व घडायला. ऍक्च्युअली स्पीकिंग बरोबर आहे ना, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या हिशोबाने आपण व्यक्तिमत्व आपलं चेंज होत असतं बघावं तेव्हा. हे एक कॉन्स्टंट राहतं. लहानपणापासून आई वडील जवळ असतील, आजी आजोबा असतील, शाळेमध्ये गेल्यावरती टीचर्स असतील, फ्रेंड्स आहेत, आजूबाजूची लोक आहेत, हळूहळू तसं व्यक्तिमत्व घडत जातं. हेच जर 5 लोक गॉसिप करणारे भेटले तर काय होईल? आपला ऑरा कसा तयार होईल? आपलं व्यक्तिमत्व कसं असणार आहे? ते काय कोणती गोष्ट आपल्या आतमध्ये येऊन फीड करतायत का? नाही. आपल्याला सुद्धा गॉसिप केल्याशिवाय करमणार नाही. आणि हेच जर 5 लोक पॉझिटिव्ह असतील, तुम्हाला एनकरेज करणारे असतील, पॉझिटिव्हिटीने परिपूर्ण असतील, तर आपला ऑरा, आपलं व्यक्तिमत्व कसं राहणार आहे? याचा अर्थ काय? आणि असं गरज आहे की त्यांच्यामुळे आपल्याला इफेक्ट होते. आपला ऑरा सुद्धा त्यांना परिणाम देतोय. दुसऱ्यांवरती नेहमी बोट नाही दाखवायचा. आपला ऑराचा इफेक्ट त्यांच्यावर, त्यांचा ऑराचा इफेक्ट आपल्यावरती. ओके. आता पुढे बघायचं की समजा कंटिन्युअसली एखादी चुकीची गोष्ट, नकारात्मक गोष्ट बोलली जाते, ती माझ्या माइंड पर्यंत पोहोचते कानाच्या द्वारे वगैरे, ठीक आहे, पण ती एंट्री कुठून होते? ऑरा लेवल वरून होते. आपली इम्युनिटी कशी काम करतं, तसं ऑरा आपल्यासाठी काम करतं. त्यांची एंट्रन्स जो आहे तो ऑरा लेवलवरती आहे. हा प्रत्येक ऑराच्या लेअर मधून जेव्हा ती पास ऑन होते, अक्युम्युलेट होत होत, साठवून एका पटकन नाही होते. ती कोणाशी कनेक्टेड आहे? ते प्रत्येक ऑराचे लेयर्स आपल्या चक्रांशी.
वन्स यू एंटर इन युअर इट एंटर्स इन युअर चक्रा सिस्टीम. चक्र कशाशी कनेक्टेड आहेत? छोटे छोटे एनर्जीचे पॉइंट्स आहेत, खूप आहेत, त्यांच्यावर इफेक्ट होणार. ते कशाशी कनेक्टेड आहेत? ज्या नाड्या आहेत, साध्या एका नाभीवरून 72,000 नाड्या आपण बोलतो, अशा कितीतरी नाड्या आहेत. त्या नाड्या कशाशी कनेक्टेड आहेत? इन टर्न दे आर कनेक्टेड टू युअर न्यूरोलॉजिकल सिस्टीम अँड युअर सेल्स, पेशी. कळते? आणि एकदा न्यूरोलॉजिकल सिस्टीम वरती किंवा आपल्या सेल्स वरती त्यांचा इफेक्ट झाला तर त्याच पद्धतीने आपलं शरीर रिस्पॉन्ड करणार आहे ना. तसेच बायोकेमिस्ट्री, तसाच हॉर्मोन्स किंवा तसेच केमिकल्स रिलीज होणार. आणि मग येतं कुठे? भावनिक लेवलवरती. त्याचा परिणाम हळूहळू दिसायला लागतो शारीरिक लेवलवरती. शारीरिक लेवलवरच्या सरफेसवरती आल्यावरती लक्षणं दिसतात. किती काळ गेला हे सगळं होण्यासाठी? आपल्या लक्षणं केव्हा दिसली? जेव्हा शरीर लेवलवरती उमटायला लागले बाहेर. कळलं? शरीरावरती आलं की आपण कुठे जाणार? डॉक्टरांकडे जाणार. आणि हे जर रिपीट होत राहिलं, मुळावरती कामच केलं गेलं नाही, तर हे रिपिटेशन मध्ये होणार. इफेक्ट होणार भावनिक लेवलवरती, वाईस वर्सा. भावनिक नाही तर शारीरिक, शारीरिक नाही तर भावनिक. करता 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 काय होणार? इफेक्ट कशावर येणार? आपल्या आर्थिक वरती इफेक्ट येणार. सोबत कशावरती येणार? रिलेशनशिप्स. तिथे चिडचिड निघणार, तिथे भांडणं होणार. सर्कल तयार झालं, पुन्हा स्ट्रेस येणार, पुन्हा ते फिजिकल लेवलवरती सर्कल तयार. आता डॉक्टरांना प्रश्न पडायचा, इथे ब्रेक कसं करायचं? सुरू कुठे झालं? ऑरा लेवलवरती. ऑरा तयार कशातून होतो? तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या डेटाने. मूळ कुठे? सबकॉन्शियस माइंड. देन कम्स युअर ऑरा, देन कम्स युअर चक्रा सिस्टीम, मग नाड्या, नाड्या आणि मग शरीर आणि तुमचं सगळं बाकीचं. हे मेकॅनिझम कळलंय कुठून कुठे काय 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 काय. आणि आपण सोल्युशन कुठे फाइंड आउट करायला जातो? शरीरावरती गोळ्या खाऊन. जर हेच होणारे प्रॉब्लेम्स किंवा अक्युम्युलेट केलेली नेगेटिव्हिटी 30 ते 40% जी पुढे उद्भवणार आहे किंवा आता अक्युम्युलेट केली जात आहे, 30 ते 40% प्रॉब्लेम जर आपण फक्त ऑराच्या क्लेन्झिंगने साफ केले, दूर केले, तर काय हरकत आहे? ह्याला लागतो 1 मिनिट फार तर फार. जर या 1 मिनिटाच्या प्रॅक्टिसने आपण 30 ते 40% इश्यूज तिथेच थांबवू किंवा रिमूव्ह करू शकत असलो तर काय हरकत आहे? म्हणून शिकायचं आहे ऑरा म्हणजे काय आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय. कळलं हा सेशन काय आहे आजचा? एखाद्या हिलरला हे जर मेकॅनिझमच माहित नसेल तर तो हिलिंग देणार कुठे? सेकंड अँड थर्ड लेवलला. म्हणून फर्स्ट लेवलमध्ये हे टाकलेलं आहे. इट इज व्हेरी डीप. असं नाही की वरच्यावर शिकायचंय, नाही. वरच्यावर शिकून कुठे फायदाच होणार नाही. समजते? ते आपण कशाबद्दल बोलतोय आणि हा ऑरा का महत्वाचा आहे. आपले 7 चक्र कोणते आहेत? मेन 7 चक्राज आपण बोलतो, राईट फ्रॉम रूट चक्र टिल युअर क्राउन चक्र. म्हणजेच मूलाधार चक्र. माहितीये सगळ्यांना? कोणाला ऐकून तरी आहात का? ऐकून तर आपण असणारच. सो ह्या प्रत्येक चक्राला ते लेयर्स कनेक्टेड आहेत. फॉर एक्झाम्पल, ते लेयर्सला इंग्लिशमध्ये बॉडीज बोलतो आपण. फिजिकल बॉडी, नंतर येते एथरिक बॉडी, मग ऍस्ट्रल बॉडी आहे, मेंटल बॉडी आहे, कॉझल बॉडी आहे, सुप्राकॉझल बॉडी असते, मग त्याला काही लोक निर्वाणा बॉडी सुद्धा बोलतात, स्पिरिच्युअल बॉडी असते. अशा विविध बॉडीज त्याला आपण संबोधतो. मराठीमध्ये कोश बोलतो, पंचकोश. पंचकोश ऐकले? काही नाही ऐकले असणार. अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश असं बोलतो ना आपण. अजून मनोमय कोश आहे. असे टोटल 5 कोश आहे, 5वा मला आठवत नाही. ते पंचकोश असतील किंवा आपले 7 बॉडीज असतील, हे कनेक्टेड इन टर्न आपल्या चक्रांशीच आहे. ओके. आता आपण बघूया की हा ऑरा आपल्याला दिसतो का. एक काम करा, तुमच्या समोर जी आता नोटबुक वगैरे असेल त्याच्या पेजवरती मध्यभागी एक मीडियम साईजचा डॉट, बिंदू ड्रॉ करा आणि त्याचा ऑरा दिसतोय का बघा. त्याच्या आजूबाजूला तुम्हाला व्हाईट कलरचं सर्कल दिसेल. दिसला? 90 डिग्रीने बघण्याचा प्रयत्न करू. हो. व्हेरी गुड.
आता ज्यांना दिसलं त्याने काय करा, पेज टर्न करा आणि तुमच्या हातामध्ये जो पेन आहे तो त्या पेजवरती ठेवा. आडवा, उभा नाही, असा उभा नाही ठेवायचा, आडवा ठेवा त्या पेजवरती आणि त्या पेनचा ऑरा बघायचा प्रयत्न करा. दिसतं? ज्यांनी स्पेक्स घातला त्यांनी काढून घातला बघितलं तरी चालेल. गुड. दिसला? आता काय करायचंय, तो पेन बाजूला काढा, आपल्या स्वतःचा हाताचा पंजा ठेवा आणि स्वतःच्या हाताचा दिसतोय का बघा. त्या पेजवरती हात ठेवा आणि हाताचा बघा ऑरा दिसतोय का. ज्यांचे व्हिडिओज बंद आहे त्यांचं मला काही माहित नाहीये, तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय तो तुमचं आता काय मी काय बोलू शकत. ओके, डन. दिसलं का? दिसतंय वाले, ओके, व्हेरी गुड. आता काय करायचंय, माझा ऑरा बघा, माझा दिसतोय का तुम्हाला. माझा ऑरा बघण्यासाठी फोकस ऑन माय नोज टिप किंवा माझ्या थोड्यावरती लक्ष केंद्रित करा. आता सध्या तुम्हाला व्हाईट कलर दिसेल. दिसला? ज्यांना दिसला त्यांनी पुन्हा फोकस करा, त्याचा तो अजून ब्रॉड होताना दिसला. हलताना सुद्धा दिसत. ओके, गुड. आता हे बघणं काय मोठी गोष्ट नाहीये, सोपं आहे. आपण नेकेड आईजने आपण बघू शकत आहोत. पण आता आपल्याला काय करायचं, इथे आपल्याला मला हा प्रॅक्टिकल आहे. 2 मला व्हॉलेंटियर्स लागतील, असे व्हॉलेंटियर्स ज्यांच्या घरात कोणतरी आता अवेलेबल आहे, एक व्यक्ती ज्यांच्यासोबत आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. कीर्तनाचा क्लास नाहीये हा, आजपासून प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे प्रॅक्टिकल करावंच लागेल. प्रॅक्टिकल काय मी इथे जादू करून दाखवणार नाही, तुम्हाला तिकडे प्रॅक्टिकल करायचं आहे. तो व्हॉलेंटियर कोण बनणार आहे? सगळे एकटे बसलेत घरी 9 वाजता. हो का? मग आजचा आपण प्रॅक्टिकल स्किप करूया, चालेल? गरज नाहीये शिकायची अजिबात. ठीक आहे, विल स्किप. नेक्स्ट, लहान मुले किती लहान आहेत? लहान मुलं म्हणजे एकदम पण लहान नको आहेत. 8 इयर्स एका प्रॅक्टिकल साठी चालेल, पण सेकंड प्रॅक्टिकलला नाही चालणार. किती वेळ लागेल मॅडम? किती वेळ लागेल तुम्ही किती पटापट करता त्याच्यावरती. 5 मिनिटं. मी विचारून बघते. बाकीच्याने काही करू नका, हाताची घडी घालून बसा. आपण इथे याच्या पुढे पण हाताची घडी घालूनच बसणार आहोत. आतापर्यंत एवढ्या वर्ष हाताची घडीच घातली. ओके, ह्याने केलं तर ठीक आहे, देन विल स्किप. मला काय माझे टाइम एक्स्ट्रा इथे आलेला नाही की तुम्हाला येऊन जबरदस्तीने शिकवू. मॅम 14 वर्षाची मुलगी चालेल का? हो चालेल. एलिशा, प्रॅक्टिकल करायचंय. आणि ज्यांना इंटरेस्ट नाहीये दे कॅन स्किप दिस सेशन अँड दे कॅन मूव्ह ऑन. रेकी हा असा विषय आहे ना जो जबरदस्ती कोणावरती लादू शकत नाही. मॅम माझी मुलगी आहे, ठीक आहे ना? चालेल. काय करायचं सांगा. झाले, तयार आहेत? कोण आहे? सुरत तुम्हाला एक मी मिनिट, इथे ह्याच्यात घेते. फक्त ब्लूटूथ कनेक्ट करते, कारण कसं दोघींना आम्हाला काय चालेल, करायला नो प्रॉब्लेम. एकमेकांना यायला पाहिजे.
दोन मिनिट आले मॅडम. ओके एकच मिनिट. आय विल एक्सप्लेन यू व्हॉट इज टू बी डन. हे दोघे दिसतायत तुम्हाला सगळ्यांना? ओके. करायचं काय आहे इथे आपण बघणार आहोत. आपल्याला समोरच्या व्यक्तीचा ऑरा आपण स्वतः हातांनी डिटेक्ट करू शकतो का? आणि सेकंड प्रॅक्टिकल असणार आहे ते म्हणजे ऑरा एखाद्याचा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे आपल्याला कळतं का? ठीक आहे. पहिला आहे ऑरा डिटेक्ट होतो का आपल्या हाताने. सेकंड आहे ऑरा पॉझिटिव्ह झाला आहे ते मला कळतं का, निगेटिव्ह झालं आहे ते मला कळतं का. त्याच्यासाठी काय करायचं, पहिल्या प्रॅक्टिकलसाठी दोन्ही व्यक्तीने एकमेकांच्या समोर उभं राहायचं. ते पण जवळ नाही, जितक्या लांब शक्य असेल ना तेवढ्या लांब. 10 फूट 13 फूट तुम्हाला जेवढं लांब उभं राहायचंय पॉसिबल असेल तेवढं लांब उभं राहायचं. आणि काय करायचं ह्याच्यामध्ये प्रतिभा मॅम अँड तृप्ती तुम्हाला काय करायचं दोघींना, तुम्हाला हात रब करून डोळे बंद करून फक्त एका ठिकाणी शांत उभं राहायचंय असे हात धरून हृदयचक्रासमोर. आणि समोरच्या व्यक्तीने काय करायचं आहे त्यांनी सुद्धा हात रब करायचे आहेत, हृदयचक्रासमोर ठेवायचं आहे, परंतु तुमच्या दिशेने हळूहळू चालत यायचं आहे. म्हणजे लिटरली हळूहळू, म्हणजे आपण चोर पावलाने कसे चालतो तेवढं हळू स्लोली तुमच्यापर्यंत चालत यायचं आहे. आणि जेव्हा तुमचे डोळे बंद असतील, त्यांचे डोळे बंद नाही, त्यांनी नॉर्मल चालत एकदम हळूहळू चालत तुमच्यापर्यंत यायचंय. तुम्हाला काय वाटेल जेव्हा त्यांचा ऑरा तुमच्या ऑरामध्ये एंटर करायला बघेल त्यावेळेला तुमच्या दोन्हीही हातांवरती व्हायब्रेशन जाणवेल किंवा कोणतरी आपल्याला ढकलतंय असं जाणवेल. ज्या क्षणाला तुम्हाला हे जाणवेल त्या क्षणाला समोरच्या व्यक्तींना तुम्हाला बोलायचं आहे स्टॉप. कळलंय? म्हणजे जेवढं अंतर असेल तेवढा त्यांच्या ऑराची व्याप्ती. किती कळतंय? वेळ उभं राहायचं मी? तुम्हाला जेवढं लांब उभं राहायचं तेवढं लांब उभं राहा आणि त्या व्यक्तीला चालत यायला सांगायचं. ओके. किती वेळ उभं राहायचं एका ठिकाणी? तुम्हाला उभं राहायचंय, वन्स यू डिटेक्ट इट तुम्हाला डोळे उघडे करायचेत ना आणि बोलायचंय. कळलं? हा पहिला प्रॅक्टिकल. फाईन. ओके. दोघांना कळलंय? स्टार्ट. हात रब करायचा आणि स्लोली चालत यायचंय. तुम्ही नाही या समोरच्या व्यक्तीने, तुम्ही डिटेक्ट करायचंय एका ठिकाणी उभं राहून. तृप्ती मॅम तुम्हाला चालायचं नाहीये, तुम्ही एका ठिकाणी उभं राहायचंय आणि समोरच्या व्यक्तीने चालत यायचंय. ओके. जेवढं लांब उभं राहता येईल तेवढं लांब आणि स्लोली मूव्ह व्हायचंय, एकदम स्लोली. ढकलल्यासारखं होते. पण ती खूप जवळ आल्यावर तुम्हाला जाणवलेत. एवढं पटापट नाही, एकदम हळू यायचंय. एवढा काही छोटा ऑरा नसतो, त्याच्या आधी जाणवायला पाहिजे. ओके. डिटेक्ट झालं? ओके. जाणवलं तुम्हाला? धरित. व्हेरी गुड. आता काय करायचं आहे, ऑरा आपल्याला स्ट्रॉंग बनवायचा आहे. काय बनवायचं आहे? ऑरा स्ट्रॉंग करायचा आहे. ऑरा स्ट्रॉंग कशाने येईल? एखादी पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याकडे आली की. बरोबर? समजा घरामध्ये एखादं फळ असेल, लाडू किंवा काही जी आपल्याला हेल्दी देते, तर हेल्दी गोष्ट हातात समोरच्या व्यक्तीने काय करायचंय, हृदयचक्रासमोर ती हेल्दी गोष्ट घ्यायची आणि सेम प्रोसिजर परफॉर्म करायची आहे. तुम्ही नॉर्मल उभं राहायचं आहे आणि त्यांनी ती पर्टिक्युलर गोष्ट घेऊन तुमच्याकडे हळूहळू यायचंय. ह्या वेळेला अजून तुम्ही लांब गेलात तरी चालेल. कारण सांगते का. काय करायचं? आधी ऐकून घ्या सगळ्यांनी. ओके.
हातामध्ये काहीतरी हेल्दी गोष्ट द्यायची आहे समोरच्या व्यक्तीच्या आणि त्यांना हळूहळू तुमच्या दिशेने चालत यायला सांगायचं आहे. हेल्दी गोष्ट का द्यायची आहे? हेल्दी गोष्ट दिल्यावरती ऑरा स्ट्रॉंग होणार, तुमचे व्हायब्रेशन स्ट्रॉंग होणार ना, बरोबर? ऑरा स्ट्रॉंग झाला तर काय होणार? त्याची डायमीटर वाढणार. इथे आपण डायमीटर हा एक फॅक्टर बघतोय, सगळे फॅक्टर दिसणार नाहीये, त्यामुळे डायमीटर डिस्टन्सचा फॅक्टर आपल्याला दिसतो म्हणून तो आपण फॅक्टर निवडलाय. ओके, त्यामुळे त्यांचा डायमीटर वाढणार. डायमीटर वाढला म्हणजे व्याप्ती वाढली तर काय होणार? समजा समोरचा व्यक्ती तुम्हाला इथे आल्यावरती कळला, आता नॉर्मल स्टेजला ते जेव्हा हेल्दी गोष्ट हातात येईल तेव्हा ते इथे आल्यावर इथून इथपर्यंत आल्याच कळणार आहे. कळतं? आणि त्याच्यानंतर त्याच्या हातात, त्या व्यक्तीच्या हातात आपण काहीतरी अनहेल्दी गोष्ट देऊन बघायची. घरामध्ये समजा काय असेल, बिस्किट, चॉकलेट वगैरे, ते दिल्यावरती ऑरा वीक होणार, ऑराचे डायमीटर कमी होणार. मगाशी इथे जाणवला ऑरा स्ट्रॉंग झाल्यावरती, आता जेव्हा ती व्यक्ती खूप जवळ येईल तेव्हा तुम्हाला जाणवणार, कारण की ऑरा काय झालाय, त्याचं डायमीटर कमी झालं. कळतंय? लॉजिक कळलं या प्रॅक्टिकलचं? चालू करूया. ओके. आणि यावेळेला डिस्टन्स वाढवलं तरी चालेल, मला दिसायलाच पाहिजे असं गरज नाहीये. ऍक्च्युली दिसायला पाहिजे पण ठीक आहे, एवढं काही नाही. धरून बस सरळ. जा बाहेर बाहेर. झाला? अनम्यूट करा, नाही जाणार मॅडम. परत करा, फोकस. तो हातात असं दोन्ही हातात पकडायचंय का? फळ? पण दोन्ही हात किंवा एक हात काही चालेल, तुम्हाला फोकस राहायचंय. प्रॉब्लेम त्यांचा नाहीये, तुम्हाला फोकस राहायचं. तुम्ही हात चांगला ऍक्टिव्हेट करून घ्या, रब करून, अँड यू फोकस. येस, बोला तृप्ती. थोडस काहीतरी थोडं काय बोलता? थोडं जाणवलं. बिस्किट पुडा ठीक आहे, हा लांबूनच जाणवलं. लांबूनच जाणवलं. फ्रूट व्हेरी गुड. होता हातात. आता व्हेरी व्हेरी गुड. हम्म. आता त्यांच्या आता हातामध्ये बिस्किट काहीतरी पुडा घेतलाय. निगेटिव्ह गोष्ट द्या. बिस्किट पुडा दिलाय. हा चालेल, आणि पुन्हा परफॉर्म करा. हा इथं बस. इथं बस. गुड, व्हेरी धर नाईस. असं. हम्म. ये. एकदम हम्म. स्टॉप. मॅम जरा पुढं आल्यावर बघ जाणवलं. येस, व्हेरी गुड. त्यापेक्षा पुढं आलं. हा, डिस्टन्स आता कमी असेल पहिल्यापेक्षा, बरोबर? हम्म. हम्म. व्हेरी गुड. थोडं जाणवलं.
ओके, म्हणजे एवढ्या जवळ यावं लागलं त्यांना, त्याच्यानंतर तुम्हाला जाणवतंय. बरोबर आहे. हो हो सो याच्यावरून आपल्याला काय कळलं? ऑरा एखाद्याचा वीक आणि स्ट्रॉंग एका या छोट्याच्या गोष्टीने जर ऑरामध्ये फरक पडत असेल तर आपण किती काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये कॅरी करत असतो, हो की नाही? विचारांच्या मार्फत, एखाद्याच्या बोलांच्या मार्फत, एखाद्या व्यक्तीच्या मार्फत, नाहीतर कोणत्याही गोष्टीच्या मार्फत. बरोबर आहे. उलट आहे की नाही गणित? जर चांगला व्यक्ती असेल तर तो दुरूनच कळतो, चुकीचा व्यक्ती जवळ आल्यावरती समजतो. बोलतो ना आपण, का रे उशिरा कळला मला हा कसा होता, समजायला वेळ का लागला? आयदर आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फॉग आहे किंवा आपल्याला ते डिटेक्ट करता येत नाही. हे काय जादूचे प्रयोग केले आता आपण, की अरे वा कळतंय किंवा नाही कळतंय? नाही, याच्यामधून आपल्याला बोध काय घ्यायचा आहे, की जर ऑरा आपण कोणताही गॅजेट यूज न करता, कोणताही इन्स्ट्रुमेंट यूज नाही करता, फक्त शरीराने आपल्या ऑराच्या व्हायब्रेशनने आणि हाताने आपण ओळखलं, तर ह्याला आपण ट्रीट नाही करू शकत का? नक्कीच करू शकतो. ते करण्यासाठी कोणतं गॅजेट लागला, कोणतं मशिनरी लागली, की नाही कोणती हायटेक टेक्नॉलॉजी नाही आपल्याला लागली? काहीच नाही लागलं. मॅम, ओके, पण मला ना ह्यावेळी, हॅलो मॅम, बोला. हातावर हात घातल्यावर नेहमीपेक्षा मला ना इतके हात माझे गरम लागत होते. कधी माझे हात इतके गरम लागत नाहीत हातावर हात चोळल्यानंतर. व्हेरी खूप गुड. असं जास्त गरम लागत होते नेहमीपेक्षा. हो ना, जाणवण. ह्याच्या पुढे आता हिलिंग जी असते रेकीची, ती आपल्या हातांच्या माध्यमात, आपल्या पाम चक्रातून, पाम मध्ये सुद्धा आपले वेगवेगळे छोटे चक्र असतात. हा जो मेन पाम चक्राचा जो हे आहे, तिथून आपण हिलिंग देत असतो. तर तो आधी ऍक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. आणि शक्तिपातानंतर मग हे चक्र हळूहळू आपले ऍक्टिव्हेट व्हायला लागतात आणि त्याच्या थ्रू आपण हिलिंग प्रोव्हाइड करत असतो. हा नंतरचा पार्ट. ठीक आहे, इथे फक्त मी सांगते की चक्रांचा उपयोग आणि चक्र आपण कसे बॅलन्स करतो किंवा आपण हिलिंग कसं देत असतो, इथपर्यंत समजलंय. आता यू कॅन इमॅजिन की प्रत्येकाचा ऑरा इतका मोठा मोठा असतो आणि हे एवढा मोठा ऑरा कॅरी आपण प्रत्येक व्यक्ती करतो किंवा प्रत्येक वस्तू करत असते. जेव्हा आपण एखाद्या समजा मार्केटमध्ये गेलो, मॉलमध्ये गेलो, सिनेमा बघायला गेलो किंवा एखाद्या फंक्शन मध्ये गेलो, सो यू कॅन इमॅजिन एका वेळेस किती लोक आपला एवढा मोठा ऑरा कॅरी करून एकमेकांमध्ये मिक्स करतायत. प्रत्येक व्यक्तीचा बॅकग्राऊंड वेगळा आहे, त्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना वेगळ्या आहेत, त्याचा स्ट्रेस लेवल वेगळा आहे, त्याच्यामध्ये असलेली निगेटिव्हिटी वेगळी आहे, त्याचा विचारसरणी वेगळी आहे, त्याच्या ऑरामध्ये असलेले पॅचेस, निगेटिव्हिटी वेगवेगळी आहे, पॉझिटिव्हिटी सुद्धा असेल. एव्हरीथिंग इज गेटिंग मिक्स्ड अप. लग्नामधून आल्यावरती डोकं धरून का बसतो आपण? डोकं दुखतंय किंवा कसं तरी होतंय, होतं की नाही? छान वाटतं लग्नातून आल्यावरती. असं एक गोंधळातून आले असेल तर माहित नाही, नवरा नवरी गोंधळ पण केलेच असतो ना असते. घरात. हा, तर ह्याचा अर्थ काय? एवढ्या लोकांना आपला ऑरा वाटून आलो आणि त्यांचा ऑरा आपण घेऊन आलो घरामध्ये. आणि घरामध्ये काय होते मग? चिडचिड, उगाच एकमेकांवरती राग काढायचा. कारण काय असतं कोणालाच माहित नसतं. किंवा एखाद्या व्यक्ती थकून बघून घरात मध्ये आला, समजा पूर्ण दिवसभर जॉबला गेला आणि तो माणूस ट्रेन मधून थकून आला घरामध्ये, घरातले काय बोलतील? अरे हा आला की घराचं वातावरण बिघडतं, होतं की नाही? किती वेळा बोललं जात आहे? तो माणूस काय डिसाईड करून बोल येतो आता मी घरी जाऊन काहीतरी करणार आहे? नाही. इतक्या लोकांची नेगेटिव्हिटी कॅरी करून आपण पूर्ण घराला वाटतो की घरात आल्या आल्या हातपाय धुवायला जातो, फ्रेश व्हायला जातो, आंघोळीला जातो. नाही जात. तेच कपडे तसेच आधी पूर्ण घरभर फिरणार, बॅग तिथे कुठेतरी टाकणार, मुलांना मिठी मारणार, जेवण काय केले विचारणार, फ्रीज मध्ये काय ठेवलंय ते बघणार आणि मग आपण विचार करणार आता जातो वॉशरूम मध्ये. बरोबर आहे की नाही? आणि महिला असतील जॉब वरून आला किंवा कुठूनही आपण आलो तर आल्या आल्या हातात पटकन असं काहीतरी धुवायचे, हात लगेच झालं स्वयंपाकाला तयार. आणि तेच आपण नंतर ऑरा दुसऱ्यांना जेवणाच्या थ्रू पण वाटून टाकतो. बरोबर आहे? ह्या छोट्या गोष्टी कळत नाही आपल्याला की रोज करतो आपण या. त्याच्यापेक्षा काय, आधी वॉशरूम मध्ये जा, फ्रेश व्हा, आंघोळ करा मिठाच्या पाण्याने, हे ऑरा क्लेन्स करा. ही सोपी गोष्ट आहे ऑरा क्लेन्स कशा करायचा. लहान असताना आजी काय करायची?
दृष्ट काढायची. दृष्ट काढणं हे काय आहे? ऑरा क्लिन्झिंगची वन ऑफ द टेक्निक्स. नावं ठेवायचो पण बरं पण वाटायचं हे पण माहिती आहे आपल्याला, हो की नाही? नीट काय करतं? निगेटिव्हिटी ऑब्झर्व करतं. एखादी टेक्निक आहे ती, कळते? तर आपल्याला काय करायचंय? ऑरा क्लेन्झिंग हा एक नंतर डेली प्रॅक्टिस मधला एक विषय आहे. ते तर आहे. तुम्हाला एक सिम्पल ऑरा टेक्निकची हे सांगते, ऑरा क्लेन्झिंगची टेक्निक सांगते. काय करायचं आहे? ह्याच्या पुढे नंतर मग रेखीची प्रार्थना शिकवली जाते. पण सध्या तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे की थँक्स टू मी, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, एवढं बोलून फक्त सुरू करा, कारण की लेवल 1 आहे. त्याच्यानंतर हात रब करायचे. हात रब करून झाल्यावरती चांगले ऍक्टिव्हेट करायचे. हात रब करून झाल्यावरती आपल्या क्राउन चक्राच्या वरती आपला हात ठेवायचा अशा पद्धतीने, एकदम असं नाही, थोडंसं पुढे. आणि काय करायचं आहे? आधी फक्त ऐकून घ्या मी काय बोलते. वन्स यू डू दिस, आपल्याला अफर्मेशन बोलत राहायचं आहे आणि आपले हात हळूहळू खाली आणायचे आहेत. कुठपर्यंत? आपल्या पायांपर्यंत, पायाच्या पूर्ण खालपर्यंत आणायचे आहेत. आणि काय बोलायचं आहे? अफर्मेशन रिपीट करत राहायचं आहे. बोलायचं आहे की माझ्या आभामंडळामध्ये जर कोणत्याही प्रकारची, कोणत्याही कारणाने निगेटिव्हिटी जर असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावलेली आहे. जर कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता माझ्या आभामंडळामध्ये असेल तर ती आता माझ्या हातांमध्ये सामावत आहे. हे रिपीट करत करत तुम्हाला कुठपर्यंत जायचंय? खाली पायांपर्यंत जाऊन यू नीड टू कलेक्ट ऑल द निगेटिव्हिटी. ओके, हाताने जाणवतं की किती जडत्व आलेलं आहे हातामध्ये. आणि त्या निगेटिव्हिटीला काय करायचंय? 3दा फुंकर मारून ब्रह्मांडामध्ये पाठवायचं आहे की हे ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे, ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. या निगेटिव्हिटीचं पण वाईट नाही करायचं आपल्याला. तर निगेटिव्हिटीला सुद्धा ब्रह्मांडाकडे पाठवायचं आणि बोलायचं आहे की ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहेस. ओके, काही जण सांगतील की एक अग्नी इमॅजिन करा, पर्पल कलरचा किंवा गोल्डन कलरचा, त्याच्यामध्ये जाऊन ती नष्ट होत आहे. किंवा काही जण शिकवतील की सॉल्ट वॉटर इमॅजिन करा किंवा सॉल्ट वॉटर ठेवा आणि त्याच्यामध्ये तिला नलिफाय करा किंवा न्यूट्रलाइज करा. बेस्ट वे काय आहे? सिम्पलेस्ट वे, जिथे आपल्याला काही प्रश्न येणार नाहीये. ब्रह्मांडाकडून आलीस तू, ब्रह्मांडाकडे जा आणि तिकडे जाऊन तू शुद्ध हो, नष्ट हो वगैरे काही बोलायचं नाही, तू शुद्ध हो. त्या निगेटिव्हिटीला पण काय वाईट नाही बोलायचं आपल्याला. ओके, कारण की कोणी अग्नी बोललं तर अरे बापरे इथे अग्नी बिग्नी काय. पाण्यामध्ये टाकलं तर पाणी वॉशरूम पर्यंत नेईपर्यंत पाणी सांडलं तर आता या पाण्याचं काय करायचं? एवढे प्रश्न कशाला उत्पन्न करायचे? म्हणून सगळ्यात सोपी टेक्निक मी सांगते की 1 मिनिटामध्ये होत जाईल. तर हे किती वेळा करायचं आपल्याला? 3 वेळा करायचं. ओके, 3 वेळा प्रोसिजर पूर्ण रिपीट करायची आहे. 3 वेळा, एकदा काढून फुंकर करून हे करायचे, पुन्हा असं टोटल 3 वेळा करायचं आहे. ज्यांना अजून ह्या 2 बाजूने सुद्धा करायचं असेल, यू कॅन डू दॅट. ठीक आहे, पाठीमागून करता येत नाही म्हणून इट्स ओके, केली तरी इनफ आहे. हे स्वतःला सुद्धा करू शकता, आपल्या घरातील व्यक्तींशी सुद्धा आपण ऑरा क्लिन्झिंग करू शकतो. समोरच्याची करत असाल तर त्याची 4ही बाजूंनी करायची. ओके, लहान मुलांची सुद्धा करू शकतो, त्यांना शिकून ठेवलं तर ते स्वतःचे स्वतः करू शकतात. ओके, कळलं इथपर्यंत? ही सगळ्यात सिम्पलेस्ट टेक्निक मी सांगितली आहे. याच्यामध्ये पण वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, किंवा लेफ्टने राईटने काढायची, खाली फेकून द्यायची. मग ते आता खाली फेकली तर प्रश्न काय होतो? माणसांचा प्रश्न अजून खूप, आपण हुशार ना. खाली फेकली मग ती जमिनीमध्ये गेली, तिकडे दुसरी लोक आली तर त्यांना निगेटिव्हिटी जाईल का? माझ्या खाली दुसऱ्या फ्लोअरवरती दुसरी लोक राहतात, मग एवढं भानगड करायची नाही. ब्रह्मांडामध्ये सांगायचं की बाळा, ब्रह्मांडा तू त्याला हँडल कर आणि शुद्ध कर. आपण इथे स्वतःवरती काही घेत नसतो, कारण की आपण कोण आहोत? माध्यम आहोत. ना दुसऱ्याकडे पाठवायची, ना स्वतःला हे करायचं, त्याला ब्रह्मांडाकडे पाठवायचं की तू ह्याला शुद्ध कर. ओके, समजतं इथपर्यंत? लहान मुलांची दृष्ट हो, मग तेच तर म्हटलं मी, सिम्पलेस्ट टेक्निक सांगितली आहे. पण इथे आपण काय यूज करणार आहोत? लेवल 1च्या नंतर जो शक्तिपात होणार आहे तर आपली ऊर्जा तिथे असणार आहे. युनिव्हर्सला आपण कॉल करत आहोत, प्लस आपल्या अफर्मेशन इथे वर्क होणार आहे. कळलं? लेवल टू लेवल 3ला गेल्यावरती आणखी वेगळ्या प्रॅक्टिसेस सांगितल्या जातात, बट ही सगळ्यात सिम्पल प्रॅक्टिस आहे. ओके, समोरच्याची असेल, लहान मुलांची असेल तर 4ही बाजूंनी काढायची आहे. ओके, दॅट टू 3 वेळा पर साइड.
ह्याच्यामध्ये कोम्बिंग टेक्निक आहेत, अजून पण वेगवेगळ्या टेक्निक्स असतात. आणि ही सोपी आहे, तुम्ही कुठेही कधीही करू शकता. किती वेळा करायची दिवसातून, कितीही वेळा करा, काही हरकत नाही. मॅडम काय बोलायचं सांगा परत एकदा. काय काय बोललं माझ्या ते आता सांगा परत. हवामंडळामध्ये जर कोणत्याही प्रकारची कोणत्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावत आहे आणि वन्स यू कलेक्ट इट, तिला जायचं सांगायचं आहे की या ब्रह्मांडामध्ये जाऊन तू शुद्ध होत आहेस. ओके. मिठाने फरशी, येस यू कॅन डू दॅट. त्याच्याने पूर्ण फरशीवरती तुमच्या चिकट चिकट होणार. आता ही नॉर्मल रेमेडीज आहेत, पुढे गेल्यावरती हे सगळं करावं लागत नाही. हे आपण लेवल 1च्या हिशोबाने बेसिक रेमेडी शिकत आहोत किंवा क्लिन्झिंग प्रोसिजर शिकत आहोत. पुढच्या ज्या प्रोसेस असतील लेवल 2 आणि लेवल 3च्या, दोज विल बी ऍडव्हान्स. तिथे मीठ वगैरे कसलीच गरज लागत नाही. मॅडम एकदा परत सांगा ना. सॉरी. सांगायचं म्हणजे पुढचा पाठ. माझ्या आबा मंडळामध्ये जर कुठल्याही कारणाने कोणत्याही प्रकारची कोणत्याही कारणाने जर नकारात्मकता माझ्या ऑरामध्ये असेल तर ती आपल्याला हातामध्ये कलेक्ट करायची आहे, माझ्या हातांमध्ये सामावत आहे आणि या ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. ओके, पुढे जाऊया. सो दिस इज व्हॉट इज ऑरा क्लिन्झिंग. आणि उद्या तुमचा शक्तिपात आहे लेवल 1चा. दोन्ही ऍक्च्युली आपण दोन्ही बॅचचे वेगवेगळे घेत असतो, पण या वेळेला मी दोन्ही बॅचचे एकत्र घेत आहे. सो उद्या पहाटे 5:30 ला शक्तिपात असणार आहे लेवल 1चा. किती वाजता आहे? पहाटे 5:30 वाजता. प्रिपरेशन काय राहणार आहे, नाहीतर मी विसरेल सांगायचं. प्रिपरेशन काही एक्स्ट्रॉर्डिनरी करायचं नाहीये. नॉर्मल उठायचंय 5:30च्या आधी ऑब्व्हियसली आणि शार्प 5:30 ला जॉईन करायचंय. आता मी इथे 5 मिनिटं थांबते सगळे येईपर्यंत, पण तिथे थांबू शकत नाही, कारण की एकदा ती प्रोसिजर सुरू झाली की मध्ये 1-2 माणसांसाठी परत आपण खंडित करून सुरू करू शकणार नाही. त्यामुळे शार्प 5:30. प्रोसिजर फक्त 10 मिनिटाची आहे, पण सगळ्यांना लहान मुलांसाठी ऍडजस्ट करेपर्यंत त्यात 10 मिनिटं जातात. त्यामुळे मी इन्स्ट्रक्शन सांगते ती फॉलो करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, किती वेळ देतात म्हणजे शक्तिपात लेवल 1चा एकदा असतो, लेवल 2चा एकदा असतो, लेवल 3चा एकदा असतो. हा लेवल 1चा आहे तो ऑब्व्हियसली एकदा असणार आहे. आता काय बोललेली मी, असं मध्ये प्रश्न विचारला की माझे लिंक तुटते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नावाने जॉईन व्हा. तुमचा मोबाईलचा ब्रँड कोणता ह्याच्यामध्ये आपल्याला आणि युनिव्हर्सला इंटरेस्ट नाही आहे. तुमच्या नावाने जॉईन व्हा. पुढे, मला दिसणं गरजेचे आहात. तुम्हाला पर्सनली ओळखते का मी की माझ्या समोर आहात? नाही ना. त्यामुळे तुम्ही मला ऍटलिस्ट दिसणं समोर आहात, कोणापर्यंत तो शक्तिपात पोहोचवायचा. त्यामुळे तुम्ही मला दिसणं कंपल्सरी आहे, गरजेचं नाही, कंपल्सरी आहे. आणि कसे दिसायला पाहिजे? रूट चक्रापासून ते क्राऊन चक्रापर्यंत, म्हणजे एवढा पाठ. क्राऊन चक्र हा आहे ना, तर क्राऊनच्या आता मी कशी दिसते, क्राऊन चक्राच्या वरती थोडासा पाठ, तिथपासून ते तुमच्या रूट चक्रापर्यंत. रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र खाली. जर मांडी घालून बसलेला असाल तर मांडी घालून बसू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. खाली काहीतरी अंतरायचं, तुमच्याकडे जे असेल मॅट असेल किंवा आसन असेल ते खाली अंतरायचं आहे. डायरेक्ट जमिनीवरती बसू नका. ज्यांना खाली जमिनीवरती मांडी घालून शक्य नाहीये ते चेअरवरती किंवा सोफ्यावर बसू शकतात, फक्त बेडवरती बसून घेऊ नका शकते. जर चेअरवरती बसत असाल तरी सुद्धा पायाखाली काहीतरी आसन हवं. ओके. पहिलं काय होतं, दिसणं गरजेचं आहे, कंपल्सरी. नावाने जॉईन व्हायचं आहे. शार्प 5:30 यू शुड जॉईन. त्याच्यामध्ये मध्ये आलं तर शक्तिपात पॉसिबल होणार नाही, म्हणजे येऊन सुद्धा फायदा होणार नाही असं वाटतं. तिसरं आहे बसायचं कसं, तुम्हाला सांगितलं कसं बसायचं. चौथा आहे पॉड्स लावू नका, बेटर होईल. बस एवढीच प्रिपरेशन आहे. आंघोळ करून आलात उत्तम आहे, नाही आंघोळ केली कमीत कमी फ्रेश होऊन आलात चालेल. आणि थोडं नॉर्मल प्रेझेंटेबल कपडे घाला, काही कुठे
सजून धजून यायला मी सांगत नाही. नॉर्मल कपडे, एकदमच असे कपडे घालू नका, कारण की उद्या शक्तिपात म्हणजे असं टाइमपास चालू आहे असं नाही आहे. तेवढं सिरियसली घ्या त्या गोष्टीला, मग तेवढा सिरियसली रिझल्ट येणार आहेत. ओके. नाहीतर मग आपण वॉशरूम मध्ये थोडंसं फ्रेश होऊन आलो तर बेटर, नाहीतर असे येतात डोळे चोळत केस, नंतर शक्तिपात चालू आहेत आणि इथे केस विंचरले जातात. असं नाही, तिथल्या तिथे मी काढून टाकेन. कारण की समोरचा जर सिरियस नसेल या गोष्टीसाठी तर आय एम सॉरी फॉर दॅट. मी थोडंसं हार्श इथे बोलते, कारण की हे खरं आहे. आपण जर त्या गोष्टीला किंमत नाही दिली तर तो ब्रह्मांड आपल्याला किंमत देईल का? कोणतीही गोष्ट, कोणतीही एनर्जी आहे ही. आणि खूप प्युअर एनर्जी आहे. तिला त्याच सात्विक पद्धतीने किंवा तेवढ्याच सिरियसली घ्या. ओके. एवढंच प्रिपरेशन आहे, बाकी काही प्रिपरेशन ऍज सच काही नाही. फक्त आपल्याला यायचं कसं एवढंच फक्त मी सांगते. लहान मुलं असतील, एकदम बाळं असतील लहान, समजा उठत असेल कोणाचे असेल, तर 5-10 मिनिटं कोणाकडे तरी सांभाळायला सांगा. ओके. आजूबाजूला कोण व्यक्ती ये जा करणार नाही याची खात्री करा. अशाच ठिकाणी बसा जिथे कोणाचं म्हणजे सकाळी उठतायत, वॉशरूमला जातायत, पाठीमागून कोणतरी चालतंय असं नको. कारण ह्याचं आहे की हा शक्तिपात तुमच्यापर्यंत पूर्णपणे डिलिव्हर करायचा आहे, डिफ्लेक्ट करायचं नाहीये त्या एनर्जीला, म्हणून एवढंच आहे. देवाला दिवा लावता आला तर लावून घ्या, म्हणजे आपली जागृती येते. फक्त एक प्रतिकात्मक आपण तिथे हे करायचं, बाकी काही नाही. हेच कपडे घाला, तेच कपडे घाला, व्हाईटच राहू दे वगैरे असं काही नाहीये. कोणताही कलर, काही कोणती दिशा वगैरे ह्याच्यामध्ये असं काही नाही. फक्त तुमचं इंटेन्शन प्युअर पाहिजे आणि मला दिसायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो मागासच्या बॅचमध्ये आलेला, इव्हन मला सांगणं पण गरजेचं आहे की शक्तिपात जर ऑलरेडी घेतला असेल तर परत घेऊ नका. ह्या बॅचमध्ये आहे कोण असं की शक्तिपात ऑलरेडी लेवल 1चा घेतलेला आहे? माझ्याकडून किंवा इतरांकडून. जर असं असेल तर पुन्हा शक्तिपात रिपीट करू नका. शक्तिपात एक तर रिपीट करायचा नसतो बेसिकली, पण कधी कधी शक्तिपात रिपीट करू शकता. केव्हा? जेव्हा खूप वर्षापूर्वी शक्तिपात घेतलेला असेल आणि काही प्रॅक्टिसच केली नसेल. हा मुद्दा महत्वाचा आहे. शक्तिपात घेऊन सुद्धा खूप वर्षापूर्वी, आता रिसेंटवाला नाहीये, खूप वर्षापूर्वी, 10-12 वर्षापूर्वी, असे पण असं की 10-12 वर्षापूर्वी शक्तिपात घेतलेला आहे लेवल 1चा किंवा कोणत्याही लेवलचा, पण अजिबात प्रॅक्टिसच केली नाहीये, ते लोक पुन्हा शक्तिपात घेऊ शकतात. जर प्रॅक्टिस केली नसेल आणि तुम्हाला व्हायब्रेशन किंवा काही संवेदना जाणवत नसतील तरच. नाहीतर शक्तिपात पुन्हा रिपीट करण्याची गरज नाही बोलण्यापेक्षा करायचंच नाही. कारण मी 4-5 वर्षापूर्वी घेतलेलं, पण त्याच्यानंतर प्रॅक्टिस नाही झाली. ठीक आहे, मग घ्या, चालेल. प्रॅक्टिस अजिबातच नाही केली? नाही झाली पाहिजे. ओके, चालेल. संवेदना जाणवतात? थोडं असं कधी. ठीक आहे, मग घेऊन टाका. ठीक आहे, ओके. इथपर्यंत समजलं? याच्यामध्ये डाऊट नाहीये कोणाला? आणि उद्या मला हे पण माहितीये की जेन्युइन लोक सुद्धा येतील 5:30ला. ओके. आणि ज्यांचा काही अपरिहार्य कारणाने राहिलाच पण आतून मनातून खूप इच्छा आहे, त्यांचं काय ते उद्या सांगू. आता फक्त एवढंच. इथपर्यंत कळलं? एव्हरीथिंग इज क्लिअर ना? आता ऑरा स्कॅन कसा करायचा? मगाशी कोण होतं व्हॉलेंटिअर साठी? तृप्ती. ओके. आणि प्रतिभा. आता सेकंड अजून एक प्रॅक्टिकल आहे, यू कॅन व्हॉलेंटिअर फॉर दॅट. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, समोरच्या व्यक्तीचा ऑरा आपल्याला स्कॅन करायचा आहे सेम हाताने. पण इथे काय करायचंय, तुम्ही दोघं असं उभं राहायचं, समोरचा व्यक्ती आणि तुम्ही एका हाताच्या डिस्टन्सवर किंवा थोडंसं जास्त. आणि काय करायचं आहे, तुमचे दोन्ही हात रब करायचे. समोरच्या व्यक्तीला फक्त नॉर्मल उभं राहायचं, काही करायचं नाही, फक्त उभं राहायचं. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला हात रब करायचे आहेत आणि त्या समोरच्या व्यक्तीच्या डोक्याच्या वरती म्हणजे सहस्रार चक्राच्या वरती असा हात धरायचा आहे आणि हळूहळू, एकदम हळूहळू आपले हात खाली खाली आणायचा आहे त्यांच्या पायापर्यंत. डोळे बंद ठेव. आणि हे कशासाठी करतोय, ऑरा स्कॅन कसा करायचा, त्या व्यक्तीच्या शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती, त्यांच्या शरीरावरती जिथे कुठे त्यांना सफरिंग असेल किंवा वेदना असतील त्या भागापर्यंत तुमचा हात जेव्हा येईल
तेव्हा तुमच्या हाताला काहीतरी अपोजिशन, रेजिस्टन्स किंवा अचानक व्हायब्रेशन वाढलेले जाणवणार. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या त्या फिजिकल रिजन मध्ये काहीतरी इश्यू, दुखणं किंवा काहीतरी सफरिंग आहे. ओके, समजतंय? अशा पद्धतीने पूर्ण बॉडी आपल्याला स्कॅन, जिथे जिथे आपल्याला जाणवेल तिथे तिथे त्याला इश्यू आहे. दॅट कॅन बी फिजिकल लेवलवरचे किंवा मेंटल लेवलवरचे. शॅल वी स्टार्ट? बाकीच्यांनी आपापल्या घरी करायचं. इकडं धर असं आमच्याकडं चार्जिंग. ओके, एका हाताचं डिस्टन्स घ्या थोडंसं जास्त. रब युअर हँड्स प्रॉपरली, एकदम प्रॉपरली रब करा. डोळे बंद करून स्टार्ट करा. आणि स्लोली, एकदम स्लोली करायचं आहे. गुडघ्याकडे खेचले गेल्यासारखं वाटलं मला. कुठे? गुडघ्याकडे. गुडघ्यांना त्यांना काही इश्यू आहे? हा, गुडघ्या दुखतो त्यांचं. ओके, व्हेरी गुड. आणि तृप्ती? ओके तसं प्रतिभा बरं. मॅम. हा बोला. तिला जास्त इथं इथं डोक्याच्या इथं जरा जाणवलं हा व्हायब्रेशन जाणवलं आणि इथं इथं जरा जाणवले कमरेच्या इथं. ओके, तिकडे काय दुखतंय इकडे त्यांना? दुखते म्हणते ती आता. हा, म्हणते ती दुखते. व्हेरी गुड. म्हणजे समोरच्यांना हात न लावता आपण बघू शकतो त्यांना कुठे काय प्रॉब्लेम आहे. हो. आणि असं गरज नाही की हा. आपल्याला माहिती असायला पाहिजे. तुम्हाला माहिती होतं का? नव्हतं. तरी पण तुम्ही डिटेक्ट केलं. हा, आता द्या तिला शबासकी अचानकच स्वतःला, मी समोर आलं. हा. द्या शबासकी स्वतःला. ओके, तो हम्म. आपण स्वतः डिटेक्ट करू शकतो की नाही समोरच्याला कुठे काही इश्यूज आहेत. हो, समजते. व्हेरी गुड, छान. काय जाणवलं हाताला? खरोखर हा बोला. असं मुंग्या आल्यासारखं जाणवलं. गुड. मुंग्या आल्यासारखं जाणवलं आणि ती मला माहितीच नव्हतं की तिला त्या ठिकाणी दुखते किंवा काय. मी असंच सहज तिला समोर बोलवलं, विचारलं. म्हणजे तिला मला जाणवलं इथं दुखतंय का, हा हा म्हणत होती ती. परत खाली आल्यानंतर कमरेच्या इथं थांबल्यानंतर तिथं पण जाणवल्यावर तिथं विचारलं तर तिथं पण ती होय म्हटली, मला थोडं थोडं दुखतंय इथं. मला माहितीच नव्हतं तिला असं दुखतंय. व्हेरी गुड. आपला फोकस जेवढा चांगला असेल तेवढा आपल्याला लगेच ते संवेदना जाणवणार. इथे काही आपण अजून रेकी शिकायला सुरूच नाही केलंय. सो यू कॅन इमॅजिन जेव्हा सुरू करू किंवा जेव्हा शक्तिपात होईल तेव्हा आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने या गोष्टी जाणवतील किंवा आपण त्या हील करू शकू. ओके नाही? छान, व्हेरी गुड बोथ ऑफ यू.
आता बघा स्वतःचा ऑरा स्कॅन करा. आता स्वतःला तर माहित असतं आपल्याला कुठे काय दुखतंय खुपतंय. तर ज्या ठिकाणी तुम्हाला दुखत आहे त्या ठिकाणी हात ठेवायचा आणि बघा की तिकडे संवेदना कशा जातात. आयदर तुम्ही त्या डायरेक्ट त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा आपल्या प्रत्येक अवयवावरती हात ठेवून ठेवून व्हायब्रेशन कसे आहेत ते चेक करू शकता. दॅट इज ऑल्सो ऑरा स्कॅनिंग फॉर यू ऑल. त्याच्या आधी बघा हात रब करा सगळ्यांनी आणि स्वतःच्या हाताचा ऑरा जाणवतोय का बघा. एकदा असं वटापट हात नाही, हळूहळू हात फिरवा. ऑरा जाणवतोय का बघा हाताचा. आणि आधी प्रतिभा अँड तृप्ती मॅम तुम्ही दोघांनी कॉर्ड डिस्कनेक्ट करायचे. जेव्हा एखाद्याच्या ऑरामध्ये आपण काही कनेक्ट होऊ काहीही करू आपल्याला कॉर्ड डिस्कनेक्ट करायचं. काल शिकवलं ना डिलीट डिलीट कट 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 3 वेळा. सो नाभी चक्रापासून 3दा डिस्कनेक्ट करा तुम्ही दोघींनी. ओके आता सुरू करा नेक्स्ट प्रॅक्टिकल. आपापलं बघा सगळ्यांना ऑरा जाणवते का एकदम स्लोली. त्याच्यानंतर तो जाणवल्यानंतर काय करायचं. फॉर एक्झाम्पल आय टेल यू समजा एखाद्याच्या शोल्डरमध्ये काही पेन आहे तर शोल्डरच्या इथे जेव्हा हात ठेवू एकदम टच करून ठेवायचं नाही. असं स्लोली समजा एक वरचेवर ठेवायचं. समजा इथे शोल्डर येते इथे ठेवायचं. असं बघायचं की तिथे काय जाणवतंय. काही समजा शोल्डरला दुखत असेल तर अचानक टेम्परेचर वाढलेलं जाणवेल, गरम वाफ जाणवेल किंवा व्हायब्रेशन जास्त जाणवेल. एखाद्याचं ओव्हर थिंकिंग चालू असेल, खूप स्ट्रेस असेल, डोकं दुखत असेल तर या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त व्हायब्रेशन किंवा जडत्व जाणवेल. एखाद्याला सतत कानामध्ये कॉर्ड्स ठेवून ऐकण्याची सवय तर इकडे गरम गरम वाफ जाणवेल. एखाद्याचा स्क्रीन टाइम जास्त असेल तर चेहऱ्यावरती त्याचं टेम्परेचर वाढलेलं जाणवेल किंवा संवेदना खूप जास्त असणार. दॅट डिपेंड्स की तुम्ही कोणता तुमच्या पार्टवरती काय इश्यूज आहेत. स्टार्ट. आयदर एक ऑर्गन करू शकता किंवा दॅट पर्टिक्युलर ऑर्गन दॅट अप टू यू. बंद करून करा म्हणजे तुमचा फोकस तुम्हाला करता येईल. जाणवतंय कोणाला जाणवलं. हो जाणवतंय. नाही मॅम. व्हेरी गुड. पाठी पायाच्या इथे आणि गुडघ्याच्या इथे जाणवतं. ओके तिकडे काही इश्यू आहे. हो मला प्रॉब्लेम मला आहे. व्हेरी गुड. अजून कोणाला जाणवलं. मला पोटाच्या इथे जाणवलं. ओके तिथे काही प्रॉब्लेम. माझ्या पोटात वरचे असं हाताला जडपणा येतो. येस हाताला प्रत्येकावरचं सेन्सेशन वेगळं असणार ना. काहींना जडपणा जाणवेल तिकडे जडत्व जाणवेल त्या गोष्टीच्या इथे. काहींना टेम्परेचर रेज झाल्यासारखं वाटेल, गरम जाणवेल. काहींना व्हायब्रेशन खूप जाणवेल एखाद्या ठिकाणी. ओके आपण जसं दुसऱ्यांना स्कॅन केल्यानंतर आपण जो कट करतो आरा तुम्ही सांगितलं तसं मग स्वतःच केल्यानंतर पण कट करावा लागतो का. गरज नाही. ओके इतरांचं केल्यावरती कंपल्सरी करायचं. बी इट वॉट एव्हर हिलिंग असो काही असो. समजलंय. आता कोणाला काय डाऊट. उद्या आपलं शक्तिपात असणारे 5:30 आणि त्याच्यानंतर नॉर्मल बॅचच्या टाइमाला म्हणजे फॉर यू 9 o'clock तेव्हा ऍक्टिव्हेशन असणार आहे आणि आपण प्रॅक्टिकल करणार आहोत हिलिंगचं, सेल्फ हिलिंग. ओके पण ऑब्व्हियसली ती हिलिंग 10% ऊर्जांनी असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला परमनंट इफेक्ट नाही येणार आहे. ओके सो इट विल बी 10% एनर्जी ऍक्टिव्हेशन
इन टुमॉरोज अट्युनमेंट. ओके. आणि उद्या पुन्हा प्रॅक्टिकल, ते आपापलं प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः करायचं आहे उद्या स्वतःवरती. त्यामुळे आता नाहीच केलं, हिलिंग पण नसेल करायची, तर मग उद्या येऊच नका. ओके. पण जर ज्या अर्थी शक्तिपात आपण घेतोय तर त्याचं ऍक्टिव्हेशन करून घेणं गरजेचं आहे आफ्टर शक्तिपात, आणि त्यानंतर त्याचं युटिलायझेशन कसं करायचं ते. ओके. त्याच्यामध्ये काही आता डाऊट? व्हेरी गुड. ओके. डाऊट नाहीये म्हणून व्हेरी गुड बोललं नाही तुम्ही. मॅग्निफाईंग, मॅग्निफाईंग म्हणजे व्हायब्रेशन जाणवले? ओके. गुड. ठीक आहे. सो टुमॉरो यू नीड टू जॉईन ॲट शार्प 5:30. ओके. मॅम ऑरा कट आपण नाभीच्या इकडे करतो ना 3 वेळा कट करून. येस. नाभी चक्राला करायचं, कारण की काही नाभीपासून आपल्या बोलायला नाड्या. लागतं का त्याच्या इथे? बोलायचं कट 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 किंवा डिलीट 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 किंवा डिस्कनेक्ट 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 3 वेळा फक्त बोलायचं. ओके फाईन. सो विल सी यू टुमॉरो ॲट शार्प 5:30. ओके. म्हणजे तुम्ही जेवढं लवकर कराल ना ऍडजस्टमेंट, तेवढं लवकर आपल्याला मॅम कम्प्लीट रेकॉर्डिंग करता मिळणार आहे? उद्या मिळेल. काल मला जॉईन करता आलं नाही. मला जरा अभ्यासाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कसं त्या मुलांच्या ह्याच्यातनं मला अभ्यास पण करावा लागते, त्यामुळे मला जॉईन करता आलं नाही काल. एक्झाम ओके. आहेत माझ्या. उद्या मिळेल. हं? ठीक आहे. आज माझा स्टाफ नव्हता अवेलेबल त्यासाठी. ओके. ठीक आहे. सो विल सी यू टुमॉरो. बाय बाय. नाही आलं तर पुन्हा करावं कसं, हे उद्या आपण बोलू. तुषार कांबळे, ट्राय करा की एकदाच आपण एका ह्याच्यातच शक्तिपात घेत आहोत. सारखा सारखा आपल्याला शक्तिपात रिपीट करता येत नसतो. हं? कारण की 5 डेजचा सेशन आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2च दिवस, एकच दिवस उरतो. सो ट्राय दॅट यू जॉईन टुमॉरो. पहिल्या बॅचेस मध्ये मी 2 वेगवेगळे घ्यायची, पण माणसं सिरियस असेल तर मला तेवढं 2 दिवसाचं करणं काही हरकत नसते. पण आता ह्या बॅच पासून मी डिसाईड केलं आहे की मी शक्तिपात एकाच दिवसामध्ये कव्हर करतो. ज्यांना खरंच आहे ते लोक, ती व्यक्ती कशीही करून येतेच येते. ठीक आहे. त्यामुळे 2 दिवसाचा मी नाही ठेवते, कारण की तेवढी ऊर्जा आमची पण जाते. हं? त्यासाठी बाकी काही कारण नाही याच्यामध्ये. ओके. सो विल सी यू टुमॉरो. बाय बाय.